नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं आपण विश्लेषण करतो आहोत. त्याच्यामध्ये आपण गेले काही भागांमध्ये आपण पश्चिम बंगाल बद्दल बोललो. आता आजच्या भागामध्ये आपण तामिळनाडू बद्दल बोलणार आहोत. येत्या 23 एप्रिल आणि 29 एप्रिल मध्ये तामिळनाडूमध्ये सुद्धा विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तामिळनाडू हे असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये भारतातल्या सर्वात विकसित, प्रगत, औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशा राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल तामिळनाडूचा नंबर लागतो. पश्चिम बंगाल प्रमाणेच तामिळनाडूमध्ये सुद्धा आजपर्यंत केंद्रात आणि भारतातल्या बहुतांश राज्यांमध्ये जी सत्ताधारी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, या पक्षाला आतापर्यंत कधीच पाय रोवता आले नाही. सत्ताधारी तर कधीच बनता आलेलं नाही. मग याच तामिळनाडूची निवडणूक आता जी होणार आहे ती अत्यंत चुरशीची बनत आहे. वेगवेगळे त्याला कंगोरे आहेत आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण आता म्हटलं की तामिळनाडू हे असं राज्य आहे की पश्चिम बंगाल नंतर तामिळनाडू हे असं एक राज्य आहे की त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कधीच पाय रोवता आलेला नाही. परंतु आम्हाला तामिळनाडूचा संपूर्ण निवडणुकांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, कारण हा अतिशय रंजक आहे आणि आम्हाला त्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. तमिळनाडू हे आर्थिकदृष्ट्या आणि विशेषतः औद्योगिकदृष्ट्या एक प्रगत राष्ट्र आहे. शिक्षणाच्या अतिशय उत्तम संधी तिकडे उपलब्ध आहेत. त्यांना एक संपन्न असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. 234 जागांची विधानसभा आणि 39 खासदार तमिळनाडूमधून निवडून दिले जातात आणि 18 राज्यसभा सदस्य तिकडून जातात. 1951ला प्रथम तिकडे लोकसभेच्या आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तिथपासून 1951 ते साधारणतः 1967 पर्यंत काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसचेच खासदार निवडून बहुतांशीरित्या यायचे. परंतु 1967 नंतर खासदारांचं जे प्रमाण होतं काँग्रेसचं ते हळूहळू कमी होत गेलं आणि द्रमुक या पक्षाचे, द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाचे खूप मोठ्या प्रमाणात खासदार निवडून जायला लागले. त्यानंतर अण्णा द्रमुक हा त्यांच्यातनं फुटून निघालेला पक्ष, त्यांचे खासदार निवडून जायला लागले आणि कधी अण्णा द्रमुक कधी द्रमुक असं लोकसभेत एक जास्त पद्धतीने खासदार जायला लागले. ते चित्र आपल्याला विधानसभेत दिसतं. 1967 पर्यंत काँग्रेसची सत्ता होती आणि 67ला मात्र द्रविड मुनेत्र कळघम ही सत्ता आली. त्यानंतर त्यांच्यात फाटाफूट झाली आणि त्याच्यातनं अण्णा द्रमुक हे आलं. तर कधी द्रमुक कधी अण्णा द्रमुक, कधी द्रमुक प्रणित आघाडी तर कधी अण्णा द्रमुक प्रणित आघाडी हे आतापर्यंत चालू होतं. यावेळेला ते चक्र तुटतंय की काय याचं कारण द्रमुक इज सिकिंग अ रिपोल, म्हणजे त्यांना पुन्हा एकदा निवडून येऊन सत्ता स्थापन करायची आहे. त्यामुळे तो जो पायंडा आहे, प्रघात आहे, मतदानाचा जो एक कल आहे आतापर्यंतचा की प्रस्थापित कधी पुन्हा निवडून येत नाही, तो तोडला जातोय का काय हे बघायचं. त्याच्याकरताच ही निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे. याचं कारण 2021 सालच्या निवडणुकांचा जर आपण इतिहास पाहिला विधानसभेच्या विशेषतः, तर 134 जागा डीएमकेला मिळाल्या होत्या. प्रचंड मोठं बहुमत त्यांच्याकडे होतं आणि त्यांना 37% मतं होती. तर एआयडीएमकेला 66 जागा होत्या आणि काँग्रेसला 18 जागा होत्या. भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत तिकडे काही निवडणुकीमध्ये फार यश असं काही मिळालेलं आपल्याला दिसत नाही. तरी देखील भारतीय जनता पक्षाबद्दलचं आकर्षण, विशेषतः मोदीजी यांच्या नेतृत्वाबद्दलचं आकर्षण मात्र तिकडे कायम आहे. सर, तुम्ही आता मतदानाच्या टक्केवारीबद्दल पण सांगितलं. ह्याच्यामध्ये डीएमके असेल, एआयडीएमके असेल, काँग्रेस असेल आणि भारतीय जनता पार्टी इथे आपले पाय रोवू बघते. त्यामुळे नवीन एक मेंबर ऍड झालाय, तो म्हणजे तिकडला सिनेस्टार विजय. ह्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच. परंतु आत्ताची जी निवडणूक सुरू आहे, आता जो प्रचारचा झंझावात सगळीकडे सुरू आहे, त्याचे नेमके वैशिष्ट्य आहे काय? त्याच्यामध्ये कुठले कुठले मुद्दे प्रचाराला येत आहेत आणि कुठल्या मुद्द्यांवरती संपूर्ण निवडणूक फिरवली जाते? तमिळनाडूमध्ये कधी निवडणूक असली, लोकसभेची किंवा विधानसभेची, अगदी ग्रामपंचायतची निवडणूक असली तरी सुद्धा एक गोष्ट तिकडे कायम सातत्यानं प्रचारात येते आणि ती म्हणजे द्रविड अस्मिता हा विषय किंवा द्रविडिझम हा जो एक विषय आहे. अर्थात त्याला एक फार मोठा इतिहास आहे. पेरियार यांच्या काळापासून निर्माण झाली स्वतंत्रता पार्टी पेरियार, मग त्यांचं झालेली युती. हा सगळा आता काही सांगायचं काही हे स्थान नाही. परंतु द्रविड सेंटिमेंट या निवडणुकीत देखील आपल्याला तितकेच चर्चेला आलेले दिसतात. त्याचबरोबर द्रमुक सरकारच्या एकूणच भ्रष्ट कारभाराबद्दल, द्रमुक सरकारच्या इनएफिशियन्सी बद्दल
तिथे प्रस्थापितांच्या विरोधातलं मत अतिशय स्ट्रॉंग आता या क्षणाला आहे. तिसरी बाजू म्हणजे ऍक्टर, अतिशय प्रख्यात ऍक्टर तिकडे प्रसिद्ध असलेले, तरुणांच्या गळ्यातला ताईत असणारे विजय यांच्या ज्या सभा होत आहेत त्या सभांना प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. पुन्हा निवडून येण्याकरता प्रत्येक सरकार काही ना काहीतरी सवलती आणि याचा वर्षाव करत असतं. तसं तमिळनाडूमध्ये हे कल्चर खूप मोठ्या प्रमाणावर आहे, आपल्याकडे काहीच नाही असं माझं मत आहे. तर त्यामुळे सरकारी तिजोरीवर इतका प्रचंड मोठा बोजा पडलेला आहे की फायनान्शियल सस्टेनेबिलिटी हा आता मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. एकेकाळी अत्यंत प्रगत असणारं राष्ट्र आता या क्षणाला आर्थिक अरिष्टाशी झुंजतंय अशी परिस्थिती आहे. आणखीन एक अँगल महत्वाचा आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचा तिथे होत असलेला स्टेडी राईज, ज्याला आपण म्हणतो, हळूहळू चंचू प्रवेश प्रत्येक भागामध्ये त्यांचं पसरणं हे आहे. त्यामुळे आतापर्यंत एक बायपोलर म्हणजे हे किंवा ते, हे किंवा ते, ते किंवा हे अशी होणारी ही निवडणूक आता मल्टी डायमेन्शनल, हे किंवा ते किंवा यांची आघाडी किंवा त्यांची आघाडी किंवा त्या व्यतिरिक्त त्यांच्या बरोबर असा एक तिसरा अँगल या निवडणुकीत आलेला आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट चर्चेला येते ती म्हणजे आतापर्यंत या सगळ्या निवडणुकांमध्ये तमिळनाडूमध्ये ज्याला आपण एक डिसायझिव्ह मॅन्डेट म्हणतो, म्हणजे एक निर्णायक असा कौल दिला जातो, त्रिशंकू असा कौल दिला जात नाही. तर यावेळी ती परंपरा तुटून त्रिशंकू अशा प्रकारचा कौल दिला जाईल का, ह्याची सुद्धा चर्चा आपल्याकडे आता सुरू आहे. तर हे सगळे मुद्दे आता चर्चेला आलेले आहेत. विशेषतः केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे संबंध हे सुद्धा यावेळी ऐरणीवर चर्चेला आले. केंद्राकडनं मिळणारी सापत्य भावाची वागणूक, हिंदीचा वाढता प्रभाव, राष्ट्रीयत्व विरुद्ध प्रादेशिक अस्मिता, भाषेची गळचेपी वगैरे असेही मुद्दे या निवडणुकीत चर्चेला आलेले आहेत. सर, तुम्ही आता या तुमच्या उत्तरामध्ये बरेच मुद्दे मांडलेत, त्याच्यातला आपण प्रत्येक मुद्द्यावरती स्वतंत्रपणे विचार करू. त्यातला पहिला मुद्दा तुम्ही सांगितला की तामिळनाडूमधली कुठलीही निवडणूक ही तिथल्या प्रादेशिक अस्मितेभोवतीच फिरली जाते अशा पद्धतीने सांगितलं. आता सुद्धा तामिळनाडूमधले जे सध्याचं सरकार आहे डीएमकेचं, एम के स्टॅलिन यांचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या बऱ्याच गोष्टींना विरोधच केलेला आहे. अगदी आत्ताच आपलं महिला आरक्षण डिलिमिटेशनच्या विधेयकाला त्यांनी काळा दिवस किंवा काळं विधेयक वगैरे असं सगळं त्यांनी म्हटलं होतं. मग हे असं का आतापर्यंत होत आलेलं आहे आणि कशा पद्धतीने आजही त्याचा प्रभाव टिकून आहे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार अशा पद्धतीचं द्रविड अस्मितेचं राजकारण? केंद्र सरकारला विरोध नाहीये. भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सनातन विचारसरणीला एक प्रकारे विरोध आहे. सनातन धर्म हाच मुळात एक कीटकनाशक आहे किंवा अशा कीटकनाशकांनी मारलं पाहिजे अशा स्वरूपाच्या अनेक विधानं स्टॅलिन यांनी केलेली आहेत. त्याविषयी की आता भाष्य करायचं काही कारण नाही. परंतु त्यांचा अशा प्रकारे हिंदुत्वाला असणारा विरोध हा त्यांनी वारंवार प्रगट केलेला आहे. ती की आज केलेली गोष्ट अशातला भाग नाही. त्यामुळे त्यांचा केंद्र सरकारच्या योजनांना विरोध असण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाला त्यातून प्राधान्य मिळेल, त्यांचा प्रभाव वाढेल याच्यावर त्यांना जास्त विरोध आहे. आणि त्यामुळे द्रविडियन स्पिरिट ज्याला आपण म्हणतो, द्रविडियन सेंटिमेंट, याच्यापासून ते अँटी बीजेपी, अँटी सनातन, अँटी हिंदू धर्म अशा प्रकारची कॅम्पेन हा एक शिफ्ट डीएमकेच्या प्रचार तंत्रामध्ये आपल्याला झालेला दिसतो. तिसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे आहे की ह्या सगळ्यात तिसऱ्या एका शक्तीला तमिळनाडूमध्ये जागा मिळते की काय अशी शंका मला यायला लागलेली आहे. याचं कारण त्यांच्या या अशा प्रकारच्या टीकेला जनता कितपत महत्व देते आहे हे निवडणुकीत कळेल. परंतु आतापर्यंत द्रविड स्पिरिट याच्यावरच मतं मिळवणारे आता अँटी भाजप याच्यावर मतं मिळवू इच्छित आहेत. 1967 सालपासून द्रविड या एका मुद्द्यावर ते निवडणुका लढत आले, प्रादेशिक अस्मिता या एकाच मुद्द्यावर, आणि सोशल वेलफेअरिझम म्हणजे सवलतींचा वर्षाव. हे साधारणतः एकदा एआयडीएमके हे अधिक प्रभावी वापरतं, मग कधी डीएमके हे प्रभावी वापरतं. त्यामुळे या निवडणुका या केंद्राच्या विरोधात नाहीयेत, तर तमिळनाडूमधल्या एका राजकीय राजघराण्याच्या अस्तित्वाच्या निवडणुका आहेत असं मला जास्त ठळकपणे वाटतं. सर, तुम्ही आता उल्लेख केला की डीएमके असू दे किंवा एआयडीएमके असू दे, ते आलटून पालटून इथे सत्तेवर येतात, परंतु आल्यावरती ते सवलतींचा प्रचंड वर्षाव करणारा, आर्थिक सवलतींचा वर्षाव करणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यातली आर्थिक स्थिती संपुष्टात आणणाऱ्या अशा योजनांचा वर्षाव करतात.
मग तरी सुद्धा राज्य डबघाईला येतं आणि या सवलतींचा वर्ष थांबत नाही, हे आम्हाला एक समजावून सांगा. आणि दुसरं म्हणजे यातूनच आता प्रस्थापितांविरोधात एक मत तयार व्हायला सुरुवात झाली असं तुम्ही म्हटलात, तर ह्याच्याबद्दलही आम्हाला सांगा. सवलती सगळेच जण देत असल्यामुळे त्याच्यात काही डिफरन्सिएशन असं काही राहिलेलं नाही. हे आली तरी 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 5 किलो तेल देणार आहेत. ते आले तरी 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 5 किलो तेल देणार आहेत. ते आल्यानंतर मुलीला सायकली देणार आहेत. हे आल्यानंतर मुलीला सायकली देणार आहेत. ते आल्यानंतर लॅपटॉप देणार आहेत. हे आल्यानंतर लॅपटॉप देणार आहेत. सो देर इज हार्डली एनी डिफरन्स इन द डोल, ज्याला आपण म्हणतो. त्याच्यात काही फरक फार काही मला दिसत नाही दोघांच्या एकूण अप्रोचमध्ये. परंतु याचा तिजोरीवर काय भार पडतोय याच्याविषयी मात्र फार भाष्य कोणी करताना दिसत नाही. तिजोरीत खडखडाट आहे, कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे, इंडस्ट्रियलायझेशन होत नाहीये, करप्शन खूप वाढत चाललंय, इंडस्ट्रीचा ओघ त्यामुळे कमी होतोय. तो इतर राज्य अधिकाधिक आकर्षक आणि स्पर्धात्मक गुणवत्तेने ठासून भरलेली आहेत, याचा विचार मला कुठे होताना दिसत नाही. आणि त्यामुळेच प्रस्थापितांच्या विरोधातलं मत हे दणकून वाढतंय. आणि म्हणूनच द्रमुक पक्षांनी, विचार करा, 234 जागा लढवणाऱ्या पक्षांनी जवळपास 40% आपले आत्ताचे आमदार घरी बसवलेले आहेत. त्यांनी 60 जणांना तिकीट नाकारले आणि 60 नवे उमेदवार दिले. ते कशाचं लक्षण आहे? जर तुमच्या विरोधात प्रस्थापितांचं मत नसेल आणि तुम्ही उत्तम काम केलं असेल, जनता तुमच्या बरोबर असेल, तर किमान 80-90% लोकांना तुम्हाला तिकीट द्यायला काय हरकत नव्हती. परंतु 60% लोकांना तुम्ही ते 40% लोकांना तिकीट नाकारता, याच्यातच तुमचा पराभव आता दिसून आलाय. आणि याचा आणखीन एक निदर्शक असं आहे या प्रस्थापितांच्या विरोधातल्या मताचं, की अभिनेते विजय जे आहेत ना, त्यांच्या ज्या सभा होत आहेत त्या गावोगावी होणाऱ्या सभा, सर्वत्र संपूर्ण अर्बन तमिळनाडू असेल, रुरल तमिळनाडू असेल, दक्षिणेचा भाग असेल किंवा उत्तर तमिळनाडूचा किनारपट्टीचा भाग असेल, या सगळ्या भागांमध्ये त्यांच्या सभांना जी एक प्रचंड गर्दी होती, आणि ती गर्दी काही जमवलेली नाहीये, ती एक ऑर्गेनिक गर्दी आहे. ती मला असं वाटतं केवळ द्रविडियन मुवमेंटवर आलेली नाहीये, तर प्रस्थापितांच्या विरोधातलं मत आणि त्याचा आवाज विजय यांच्या नेतृत्वाच्या खाली एकवटलेला आपल्याला दिसतो. ही आत्ताची तिथली परिस्थिती आहे प्रस्थापितांच्या विरोधातल्या मताची. सर, तुम्ही आता पुन्हा एकदा उल्लेख केला ते म्हणजे सध्या तिकडचे सुपरस्टार विजय यांच्याबद्दल आणि त्यांच्या सभांना होणारी गर्दी, त्यांना मिळणारा प्रतिसाद याच्याबद्दल. पण खरंच त्यांना मिळणारा प्रतिसाद हा त्यांच्या मतामध्ये परावर्तित होऊ शकतो का? विजय हा फॅक्टर जो आहे, हा त्यांचा पक्ष जो आहे, हा या राजकारणामध्ये किती प्रभावी ठरेल? डेफिनेटली विजय या निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतायत. मला असं वाटतं त्यांना जी गर्दी आणि प्रचंड अलोट गर्दी होते, आपल्याकडे ठाकरे बंधूंनाही अशीच अलोट गर्दी होते, परंतु त्याचं विशेषतः राज ठाकरेला मतामध्ये रूपांतर करताना आपल्याला दिसत नाही. परंतु तसं काही तिकडे नाहीये. विजय यांना मतं मिळतील यात काही शंका नाहीये. 10 ते 12% मतं हे त्यांना मिळतील आणि ती AIADMKची असतील. जर मतदानाची टक्केवारी वाढली तर त्या 10-12%च्या ऐवजी त्यांना जवळपास एकूण झालेल्या मतदानापैकी 17-18-19% मतदान होईल. आणि नंतरचं 10% नंतरचं जे मतदान असेल ते तरी डीएमकेची मतं त्यांच्याकडे वळलेली दिसतील. आणि विशेषतः जो तरुण वर्ग आहे, जो तरुण वर्ग अत्यंत महत्वाची भूमिका या निवडणुकीत बजावणार आहे. याचं कारण एकूण 5,60,00,000 मला वाटतं एकूण मतदार रजिस्टर झाले आहेत, की जे SIR नंतर मतदानासाठी तिकडे एलिजिबल आहेत. साधारणतः 4 ते 4.25 कोटी पर्यंत मतदान होईल असा एक माझा अंदाज आहे, विच इज अबाउट 70%, 72% वोटिंग होईल. आता या 4 कोटीमध्ये 1,20,00,000 एवढे 30 वर्षाच्या खालचे आहेत, म्हणजे त्यांची पहिली किंवा दुसरी निवडणूक आहे. आणि ती सर्वसाधारणपणे प्रस्थापितांच्या विरोधात असते, आणि तो प्रस्थापितांच्या विरोधातला एक डॅशिंग आवाज त्यांना लागतो, जो एकेकाळी आपल्याकडे राज ठाकरे देतील असं वाटलं होतं, म्हणून त्यांना पहिल्या वेळेला 13 आपल्याकडे आमदार निवडून आले होते. परंतु आता विजय यांचं आकर्षण जे आहे ते आकर्षण इतकं अफलातून आहे की त्यांना जवळपास, तुम्हाला मी तिथं गणित सांगतो, 4.25 कोटी 4 कोटी जर मतदान झालं तर ज्याला 1.5 कोटी मतदान होईल ना, तो तमिळनाडूचा नायक आहे. तो पुरुची तलावा जे काय म्हणतात ना, तो तिथला काय म्हणतात, लुंगी डान्स करेल किंवा काय जे काही शब्द वापरले जात आहेत. आता DMKला 2021 साली 1,71,00,000 मतं होती. 1,50,00,000, 1,55,00,000 जर तुम्हाला मिळाली तर तुम्हाला राज्य स्थापन करता येतं. कारण AIADMKला मागच्या वेळेला 2021 साली
1,33,00,000 मतं होती. आता याच्यामध्ये 1,18,00,000 तरुण आहेत यावेळेला, आणि त्या तरुणांमधली सायझेबल मतं, खूप मोठी मतं ही विजयकडे येणार आहेत. आणि अभिनेते विजय हे जर 1.25 कोटी ओलांडून गेले तर ते या निवडणुकीतला सर्वात मोठा एक्स फॅक्टर ठरू शकतात, ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. सर, तुम्ही आतापर्यंत आपण चर्चेमध्ये दोन पक्षांचा उल्लेख सातत्याने होता, ते म्हणजे डीएमके आणि एआयडीएमके. हे तिकडले दोन प्रचंड बलवान असे प्रादेशिक पक्ष जे आलटून पालटून सत्तेवर येत असतात. एआयडीएमके पक्षाबद्दल म्हणायचं झालं तर जयललिता ज्या माजी मुख्यमंत्री होत्या त्यांच्या निधनानंतर हा एआयडीएमके तसा नेतृत्वहीन झाल्यासारखाच वाटतोय, आणि झाल्या पण असं जरा जमा पण आहे. या एआयडीएमके ची आताची स्थिती आहे काय? एआयडीएमके किती ताकदीने या निवडणुकीत उतरला आहे आणि त्याचा प्रभाव किती राहील, आपल्याला काय वाटतं? जयललिता यांच्या निधनानंतर एआयडीएमके हे त्यांच्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आणि त्याचा जनमानसावर असणारा प्रभाव या बाबतीत अजूनही स्ट्रगल करते असंच आपल्याला दिसेल. आणि थोड्याफार प्रकारे डीएमके मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, पण एआयडीएमके मध्ये ती जास्त विजिबल आहे असं आता तिकडे बोललं जात आहे. त्याचबरोबर एआयडीएमके मध्ये लिडरशिप, पलानीस्वामी यांच्याबद्दलचाही काही एक इश्यू आहे, परंतु काही त्याचा निवडणुकीच्या मतदानावर फार मोठा परिणाम होईल असं काही मला वाटत नाही. जर त्यांच्या पक्षाचं विजय यांच्या बरोबर युती झाली असती तर मला असं वाटतं ते 100% सत्ता काबीज करून राहिले असते. पण हे काही होणं नव्हतं, त्यामुळे एआयडीएमके हे नैसर्गिकरित्या भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत. आणि भारतीय जनता पक्षाबरोबर आल्यामुळे तिथे जे 20% मुसलमान आहेत, त्या 20% मुसलमानांची मतं त्यांच्यापासून दूर जातील. एक लक्षात आलेलं आहे तमिळनाडूच्या संपूर्ण राजकारणाचा, निवडणुकांचा इतिहास पाहिला तर जर एकटं लढलं तर त्याचा तोटा होतो आणि युतीत लढलं तर फायदा होतो. हे डीएमकेलाही कळलंय आणि एआयडीएमकेलाही कळलंय. त्यामुळे ते आपापल्या तंबूतल्या जे सहकारी पक्ष आहेत त्यांना एकत्र ठेवण्यामध्येच त्यांचं धन्यता मानतात. मगाशी जो मी विषय तुम्हाला मुसलमानांचा मांडला होतो की तिकडे काही एमआयएम किंवा हुमायूं कबीर वगैरे असे काही मुद्दे तिकडे आपल्याला दिसत नाहीयेत. त्यामुळे हे जे 12% मतं आहेत, ती 12% मतं डीएमके कडे वळतात का हे आपल्याला बघायला लागेल, का ती त्यातली काही मतं काँग्रेसकडे जात आहेत, त्याचं विभाजन होतंय. परंतु एआयडीएमकेचा जो कोर सपोर्टर आहे, जयललितांनी मोठ्या कष्टाने निर्माण केलेला, तो मात्र अजून त्या विचारसरणी बरोबर, त्या पक्षाबरोबर घट्टपणे बांधलेला आहे. त्यामुळे एआयडीएमके आणि भारतीय जनता पक्ष यांची युती ही जरी भाजप अत्यल्प जागा लढवत असल्या तरी देखील ती युती ही डीएमकेला एक तगडं आव्हान देते, यात काही शंकाच नाही. सर, आपण आता भाजपचा आपण विचार करतोय. गेली काही वर्षांपासून भाजपने अतिशय पद्धतशीररित्या नियोजनबद्ध रीतीने तामिळनाडूमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न केले. अण्णामलाई यांच्यासारखा एक चेहरा आपण भाजपने तिथे तयार करायचा प्रयत्न केला. परंतु या निवडणुकीमध्ये अण्णामलाई हे प्रत्यक्षात निवडणूक लढवतच नाहीये. मग भाजपने आतापर्यंत केलेलं काम, आतापर्यंतचं संघटन या निवडणुकीमध्ये किती प्रभाव टाकू शकेल? भाजपचा या निवडणुकांमध्ये किती स्टेक असेल, आपल्याला काय वाटतं? एक लक्षात घ्या, अनेकदा भारतीय जनता पक्षाने राज्यांच्या निवडणुका या कुठल्याही मोठ्या चेहऱ्याविना लढवलेल्या आहेत. त्या राजस्थानमध्ये लढवल्या आहेत त्यांनी, गुजरातमध्ये तशाच लढवलेल्या आहेत. तुम्हाला अनेक राज्य मी सांगू शकतो की आता विशेषतः ओरिसामध्ये किंवा बिहारमध्ये त्यांनी ज्या निवडणुका लढवल्या तेव्हा काही त्यांनी सीएम डेसिग्नेट असं काही नाव डिक्लेअर केलं नव्हतं किंवा असं काही केलेलं नव्हतं. त्यांनी त्या लढवल्या त्यांच्या झेंड्यावर, त्यांच्या अजेंड्यावर, त्यांच्या विचारसरणीवर, त्यांच्या संघटन कौशल्यावर. आणि इकडे सुद्धा तेच ते करताना आढळत आहेत. अण्णामलाई हे एक प्रकारे दक्षिणेचा एक बुलंद आवाज म्हणून पुढे येत होते, परंतु नंतरच्या काळामध्ये नेतृत्वावरची प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे कदाचित सम बॅकसीट ज्याला आपण म्हणतो ती त्यांनी घेतलेली आहे. भारतीय जनता पक्ष हा सत्ता 1980 साली त्यांचा पक्ष स्थापन झाल्यापासून 1998-99 पर्यंत तिकडे चाचपडतच होता. त्यांना कुठे ट्रॅक्शन मिळालं तर कोइंबतूरला जो पहिल्यांदा बॉम्ब स्फोट झाला त्याच्यानंतर एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला त्या राजकारणामध्ये चंचू प्रवेश मिळाला. आणि मग भारतीय जनता पक्षाची वाढती ताकद ओळखून जयललिता यांनी त्यांच्याबरोबर सहाय्य केलं आणि तो वाजपेयींचा काळ आपल्याला लक्षात आला असेल. आणि त्यानंतर त्यांची सत्ता तिकडे आपल्याला आलेली होती. त्यामुळे
एक भारतीय जनता पक्षाची एक संथ पण दमदार वाटचाल ही दक्षिणेतल्या या अत्यंत महत्वाच्या राज्यात आहे. त्यामुळे आत्ता भारतीय जनता पक्षाला एक चमकदार नेतृत्व असण्यापेक्षा सुद्धा आपल्या विचारसरणीच्या मागे उभा राहणारा जनसमुदाय जास्त महत्वाचा आहे आणि तो बिल्ड करण्यामध्ये ते मला असं वाटतं जास्त फोकस करतायत, ना की एक नेतृत्व प्रोजेक्ट करण्यामध्ये. सर, मगाशी तुम्ही एक उल्लेख केला होता की तामिळनाडूची विधानसभा ही कदाचित त्रिशंकू पद्धतीने केली, म्हणजे त्यातला डीएमके, एआयडीएमके प्रणित आघाड्या आणि तिसरा फॅक्टर म्हणजे विजय. खरंच हे प्रत्यक्षात येईल असं वाटतं का? हे तिन्ही फॅक्टर, ही शक्यता तुम्हाला किती खरी होईल असं वाटतं? वास्तव काय? एक लक्षात ठेवा, 1967 पासून तिकडे युत्या होत आलेल्या आहेत. 1967 झाली, डीएमके काँग्रेसला हलवून सत्तेवर आली, तेव्हा डीएमकेच्या बरोबर छोट्या मोठ्या अशा छोटे छोटे असे 8 राजकीय पक्ष एकत्र आलेले होते. सो अलायन्स इज नॉट न्यू टू दी तमिळनाडू पॉलिटिक्स और तमिळनाडू इलेक्शन. और तमिळ जनतेसाठी ते काही फार नवीन आहे अशातला भाग मला वाटत नाही. त्यामुळे आत्ताच्या घडीला तुम्ही म्हणाल तर हे एक प्रकारे आघाडी आणि युती यांचंच होणारं युद्ध आहे, इतकंच आता या क्षणाला आपल्याला म्हणता येईल. सर, याच्यामधनं आपण एक मगापासून आपण विचार करतोय, डीएमके असेल, एआयडीएमके असेल, नवीन फॅक्टर आलेला विजय असेल, तामिळनाडू किंवा संपूर्ण दक्षिण भारतातलं राजकारण बघितलं त्याच्यामध्ये तिकडचे जे फिल्म स्टार्स आहेत यांचा या राजकारणाशी खूप जवळचा संबंध राहिलेला आहे. त्यांचाच या राजकारणावरती खूप मोठा प्रभाव राहिलेला आहे. म्हणजे जयललिता असतील, करुणानिधी असतील, हे सगळेच एक मोठे फिल्म स्टार होते किंवा करुणानिधी मोठे पटकथाकार होते. यांचा हा जो प्रभाव आहे हा राहिलेला आहे. हे कसं काय गणित आहे, आम्हाला हे समजावून सांगा. हे तर उत्तर भारतात दिसत नाही, पण दक्षिण भारतामध्ये हा एवढा मोठा प्रभाव या लोकांनी तयार केलाय. हे पॉलिटिक्स आणि फिल्म स्टार यांची सांगड कशा काय तयार झाल्या? प्रत्येक प्रदेशाचं एक वैशिष्ट्य असतं की कोणत्या प्रकारचे उमेदवार तिकडे लोकांमध्ये क्लिक होतील. आणि दक्षिणेमध्ये एकूणच प्रादेशिक अस्मिता या अधिक टोकदार आहेत. त्यांच्या भाषिक अस्मिता अधिक टोकदार आहेत. साधं तमिळ भाषेचं संमेलन जरी झालं ना तरी ते संमेलन 200-500 कोटीचं होतं, जे आपल्याकडे 5-10 कोटीचं मराठीचं संमेलन करताना आपली दमछाक होते. आणि तिकडे 200-500 कोटी संमेलन मागच्या 20 वर्षापासून होताना दिसत आहेत. तुम्ही जर भारतीय चित्रपट सृष्टी जर पाहिलीत तर सर्वात जास्त जगामध्ये चित्रपट कुठे निर्माण होतात तर ते भारतात निर्माण होतात. परंतु या संपूर्ण निर्माण होणाऱ्या चित्रपटांच्या संख्येमधून तमिळ, तेलुगू, मल्याळम ही 3 राज्यांचे चित्रपट जर वजा केले तर तुम्हाला आपला ग्राफ खटकन खाली येताना दिसेल. केवळ हिंदीच्या जोरावर आपण नंबर 1 इन फिल्म मेकिंग, नंबर ऑफ फिल्म मेकिंग हे जर बनलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की तिकडचं समाज मन हे चित्रपटांशी अधिक जोडलेलं आहे. असं नाही आहे की केवळ चित्रपट तारकाच तिकडे पॉप्युलर होतात, असं नाही आहे. तिकडे तुम्ही एक काळ जो होता तो राजाजींचा होता, एक काळ जो होता कामराज यांचा होता, जी के मुपनार यांचा होता. यांचा तसं पाहिलं तर चित्रपट सृष्टीची सुतराम काही संबंध नव्हता. परंतु ज्या वेळेला द्रविडियन चळवळ तिकडे रुजायला लागली त्यावेळेला सिनेमाचा वापर करून सिनेमामधनं आपला जो कंटेंट आहे, आपलं जे नॅरेटिव्ह आहे ते टाकण्याची एक पद्धत तिकडे सुरू झाली. जो आता धुरंधरवर लपकी टीका होतीये की धुरंधर हा एक प्रचारकी चित्रपट आहे. परंतु अशा प्रकारचे चित्रपट कर्नाटक, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये, मल्याळममध्ये तर भरपूर आपल्याकडे आपल्याला आलेले दिसतील. आता केरळमध्ये जे एक भाजपचे खासदार निवडून आले गोपी, ते उत्कृष्ट अभिनेते आहेत आणि चित्रपट सृष्टीचे अत्यंत जवळचे आहेत आणि ते आता केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत. एमजीआर यांनी या सगळ्या चित्रपटातल्या याचा खूप उत्तम वापर केला. अण्णादुराई यांनी पण आपल्याला पाहिलं असेल तर या सगळ्याचा प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनाचा जसा वापर करता येईल तसा तो केलेला आहे. उदाहरणार्थ एमजीआर यांचा कुठलाही चित्रपट जर तुम्ही काढून बघितला तर जी शोषित वंचित महिला आहे तिचा उद्धार करण्याकरता धावून जाणारा आणि द्रविड अस्मिता असलेला असा एक चांगला माणूस, अशी प्रतिमा असलेली भूमिका त्यांनी स्क्रीनवर साकारल्या आणि ज्याच्यामधून त्यांना एक प्रकारे पॉलिटिकल बेनिफिट देखील मिळाला. मला आठवतंय की एमजीआर यांच्या काळामधल्या फॅन्स असोसिएशन्स असतात, गावागावामध्ये फॅन क्लब असतात, ते अनेक सामाजिक कामं पण करत असतात, अनेक गोष्टी तिकडे करत असतात. ते फॅन क्लबची संख्या 3-3.5 हजाराच्या आसपास होती. जयललिता यांच्या फॅन क्लबची संख्या सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे इट्स अ फिनॉमिना ओव्हर देअर.
आणि त्याचा फायदा विजय यांना नक्कीच मिळतोय. तुम्ही विजय यांचं सगळं बोलणं, चालणं, त्यांचे कपडे, पेहराव हे सगळं पाहिलं तर ही इज नॉट लार्जर दॅन लाईफ. अजिबात नाही. जसं ते NTR वाटायचे किंवा MGR वाटायचे, असे काही लार्जर दॅन लाईफ असे काही ते नाही. तर बॉय नेक्स्ट डोअर ज्याला आपण म्हणतो, अरे शेजारच्या घरातला मुलगा काहीतरी वेगळं करतोय, चांगलं करतोय, अशा स्वरूपाची एक भूमिका आहे. आणि दोन द्रविड अस्मिता एकमेकांशी भिडलेल्या असताना आणि तेच तेच मुद्दे निवडणुकीला येत असताना अ, विजय हे एक वेगळा प्रकारचा मुद्दा घेऊन पुढे येत आहेत. त्याच्यामध्ये युवकांची भाषा ही अधिक स्ट्रॉंगली बोलतायत. त्यामुळे त्यांना एक खूप मोठं समर्थन मिळतंय. ते चित्रपट स्टार असणं हे ऍडिशनल गोष्ट आहे. आता त्यांना MGR यांच्याकडे जी एक काय म्हणू ज्याला आपण रस्टिक कॉमन सेन्स होता किंवा एक पॉलिटिकल इन्स्टिंक्ट होती, MGR यांच्याकडे विलक्षण उपजत होती, ती विजय यांच्याकडे आहे का ते आपल्याला काळ ठरवेल. परंतु जनतेच्या आशा आकांक्षांशी निगडीत चित्रपट तारका असतात, याचं जिवंत उदाहरण जर कुठल्या भूमीत बघायचं असेल तर ती भूमी तामिळनाडूची, यात काही शंकाच नाही. आपण आतापर्यंत वेगवेगळ्या पैलूंवरती चर्चा केली, वेगवेगळे विषय समजून घेतले, तामिळनाडूच्या राजकारणाबद्दलचे, विधानसभा निवडणुकांबद्दलचे. परंतु माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला हाच आहे की आपण एवढं सगळं बोललो, मतदानाला तर काही तास, काही दिवसच उरलेले आहेत आणि निकालाला काही दिवस उरलेले आहेत. हे करत असताना आपण मुलाखतीमध्ये आपण सगळे विचार केलाय, निकाल काय लागेल, कोण जिंकेल? मागच्या वेळी जे मतदान झालं त्यापेक्षा जर साधारणतः 3 ते 4% मतदान वाढलं तर मला असं वाटतं की मायक्रो मॅनेजमेंट उत्तम केल्याचा परिणाम असेल आणि त्याचा फायदा AIADMK भाजपला निश्चित होईल. आणि विजय यांनी जर कोटीच्या आसपास मतं घेतली तर ही लढत फोटो फिनिश मध्ये जाऊन AIADMKला याचा फायदा होईल, यात काही आत्ता शंका मला दिसत नाही. परंतु वोटिंग पर्सेंटेज कमी राहिलं तर मात्र त्याचा फायदा DMKला मला होताना दिसेल. परंतु आता तरी मला तुम्ही म्हणाल तर द्रविड राजकारणाचा जो एक बाज आहे की प्रत्येक वेळी सत्ता पालट झालाच पाहिजे, तो टिकेल अशी मला आशा आहे. सर, तुम्ही आज आम्हाला तामिळनाडूच्या राजकारणाबद्दलचे अनेक पैलू समजावून सांगितलेत आणि विधानसभा निवडणुकींना सामोरं जात असताना आपण त्याच्या सगळं राजकारण समजून घेतलं आणि आमच्या प्रश्नांना तुम्ही सविस्तर, विस्तृतपणे उत्तरं दिलीत. आज आम्हाला वेळ देऊन तुम्ही हे सगळं राजकारण आम्हाला समजावून सांगितलं, याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आपल्याकडे 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत असताना पश्चिम बंगालच्या नंतर एक महत्वाचं राज्य असलेल्या तामिळनाडूबद्दल आज आपण चर्चा केली. मतदानाच्या आता हे राज्य सुद्धा मतदानाला सामोरं जात आहे आणि येत्या 4 मेला याचे सगळ्यांचे निकाल सुद्धा लागणार आहेत. या सगळ्याच पार्श्वभूमीवरती तमिळी राजकारण, तामिळनाडूचं सगळं राजकारण कुठल्या गोष्टींभोवती फिरत आहे आणि विधानसभेचं प्रचाराचं रण कसं तयार सजतंय याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली आणि निकालांबद्दल आपले काही मुद्दे याच्याबद्दल मांडले. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.